विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण संस्कृतमध्ये संख्या कशा उच्चारायच्या आणि लिहायच्या कशा यांचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आपण संख्यांचा अभ्यास करत आहोत. ज्या मुलांकडे आनंद हे पुस्तक आहे, म्हणजे ज्यांनी 50 मार्कांचं हिंदी आणि 50 मार्काचं संस्कृत घेतलं आहे, त्या मुलांकडे संस्कृतचं आनंद नावाचं पुस्तक असेल. त्यांच्या पाठ्यपुस्तकामध्ये या संख्या प्रार्थनेच्या आधी म्हणजे पहिल्याच पानावर छापलेल्या आहेत. तिथे अंक दिलेला नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांकडे आमोद हे पुस्तक आहे, म्हणजे ज्यांनी 100 मार्कांचं संस्कृत घेतलं आहे, संपूर्ण संस्कृत, त्यांच्या पाठ्यपुस्तकात पृष्ठ क्रमांक 14वर या संख्या छापलेल्या आहेत आणि संख्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. पाहूया या संख्या, लेखन आणि उच्चारण. एकम. एकममध्ये हा शेवटी जो म आहे तो अर्धव्यंजन आहे, म्हणजे त्याला म हलंत्य म्हणतात. एकम या मचं उच्चारण म असा पूर्ण न करता एकम अर्ध उच्चारण पाहिजे. द्वे. द्वे हे जोडाक्षर आहे. द्वे. त्रीणी. त्रि दीर्घ आणि णी ह्रस्व. त्रीणी. चत्वारी री ह्रस्व. पंच. मराठीमध्ये पवर अनुस्वार आला असता, पण संस्कृतमध्ये पच्या पुढे अनुनासिक आलेला आहे. अनुस्वाराच्या पुढे जे व्यंजन येतं ते ज्या वर्गीय व्यंजनाचं आहे, उदाहरणार्थ च आलेला आहे, तर च, छ, ज, झ, य ते अनुनासिक इथे अनुस्वाराऐवजी आलेलं आहे. त्याचं लेखन असंच केलं जातं. पंच. षट. षट हा शब्द ष षटकोनाचा आहे. ष षटकोन आणि ष शहामृग. ष श याच्यात फरक आहे. षट. सप्त. अष्ट. अष्टमध्ये पण ष षटकोनाचा वापर आलेला आहे. नव. दश. पुन्हा एकवारं पश्यामः. पुन्हा बघूया. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच, षट, सप्त, अष्ट, नव, दश. यानंतर 11 ते 20 हे अंक पाहूया. एकादश, द्वादश, त्रयोदश, चतुर्दश, पंचदश, षोडश, सप्तदश, अष्टादश, नवदश, विंशतिः. इथे 11 ते 20 या अंकांमध्ये 2-2 घटक आलेले आहेत. 1 आणि 1 11. तर दुसरा जो घटक आहे 1, त्याचं लेखन आधी केलं जातं. एकादशमध्ये 1 आधी आलेला आहे. द्वादशमध्ये 12 या संख्येत 1 आणि 2 असा आकडा आहे, तर 2चं लेखन आधी केलं जातं. द्वादश. द्वा आणि दश. त्रयोदशमध्ये पण तसंच आहे. 1 आणि 3 अंक आहेत, तर 3चं लेखन आधी केलं जातं. त्रयोदश. चतुर्दशमध्ये देखील 1 आणि 4 आहे, तर चतुर्दश. 4 हा अंक, त्याचं लेखन आधी असतं. पंचदशमध्ये पण 1 आणि 5 अंक आहेत. पंच. पंचदश. पंचचं लेखन आधी असतं आणि दशनंतर. षोडशमध्ये 1 आणि 6 अंक आहे, तर 6चं लेखन आधी केलं गेलं आहे. षोडश. षोडश. सप्तदशमध्ये 1 आणि 7. सप्त याचं लेखन आधी आहे. सप्तदश. अष्टादशमध्ये पण 1 आणि 8. अष्ट हे लेखन आधी आलं आहे आणि तो शब्द बनला अष्टादश. नवदश. 1 आणि 9. नव आणि मग दश जोडला गेला आहे. नवदश. विंशतिः. हे विंशतिः शब्द उच्चारताना काही मुलं चुका करतात. विशंतिः म्हणतात. विशंतिः. हा विशंतिः न म्हणता
वी वर अनुस्वार आहे विंशतिः आणि ती ह्रस्व त्याला विसर्ग जोडलेला आहे तिही. विंशतिः हे उच्चारण आलं पाहिजे. 19 हा जो अंक आहे त्याला एकोणविंशतिः असंही म्हटलं जातं. या दोनपैकी आपण एकच घटक लक्षात ठेवला तरी चालतो, पण तुम्हाला माहिती असावं 90 आणि एकोणविंशतिः. पाहूया पुढचे घटक 21 ते 30. एकविंशतिः. इथे 2 आणि 1 असे घटक आहेत. नंतरून येणारा 1 तो लेखनात आधी घेतलेला आहे. 1 आणि मग विंशतिः. द्वाविंशतिः. इथे 2 आणि 2 नंतरून आलेला 2 त्याचं लेखन मात्र आधी झालंय द्वाविंशतिः. त्रयोविंशतिः. 2 आणि 3 3चं लेखन आधी झालंय त्रयोविंशतिः. चतुर्विंशतिः. 2 आणि 4 4चं लेखन आधी झालंय चतुर्विंशतिः. पंचविंशतिः. 2 आणि 5 नंतरून आलेला 5 त्याचं लेखन मात्र आधी आहे पंचविंशतिः. षड्विंशतिः. 2 आणि 6 6चं लेखन आधी दिसतंय षड्विंशतिः. सप्तविंशतिः. 2 आणि 7 7चं लेखन आधी आहे सप्तविंशतिः. अष्टाविंशतिः. 2 आणि 8 8चं लेखन आधी दिसतंय अष्टाविंशतिः. नवविंशतिः. 2 आणि 9 9चं लेखन आधी झालंय आणि बनलाय तो शब्द नवविंशतिः. शेवटी आहे त्रिंशत. त्रिवर अनुस्वार आहे त्रिंशत. त हलंत्य उच्चारायचं आहे. पुन्हा एकदा आपण हे अंक म्हणूया. एकविंशतिः. द्वाविंशतिः. त्रयोविंशतिः. चतुर्विंशतिः. पंचविंशतिः. षड्विंशतिः. सप्तविंशतिः. अष्टाविंशतिः. नवविंशतिः. त्रिंशत. विंशतिः विंशतिः हा घटक नीट उच्चारायचा आहे. विशंती असं चुकूनही उच्चारायचं नाही. पुढील घटक पाहूया 31 ते 40. एकत्रिंशत. इथे 31 हा अंक आहे त्यात 3 आणि 1 तर नंतरून येणारा 1 याचं लेखन आधी केलेलं आहे एकत्रिंशत. त हा हलंत्य आहे म्हणजे अर्धव्यंजन त्याचं उच्चारणही तसंच यायला हवं एकत्रिंशत. द्वात्रिंशत. इथे 3 आणि 2 2चं लेखन आधी आलंय द्वात्रिंशत. त्रयस्त्रिंशत. 3 आणि 3 नंतरून आलेल्या 3चं लेखन आधी आलंय त्रयस. इथे सला त्र जोडलेला आहे त्रयस्त्रिंशत. चतुस्त्रिंशत. चतुस्त्रिंशत मध्ये सुद्धा जोडाक्षर आहे ते व्यवस्थित उच्चारायचं आहे. पंचत्रिंशत. पंचला अनुनासिक आहे 3 आणि 5 हा अंक असताना 5 हा अंक लेखनात आधी येतो पंचत्रिंशत. षट्त्रिंशत. षट अर्धव्यंजन टचा अर्धव्यंजन उच्चार आला पाहिजे षट. षट षट्त्रिंशत. सप्तत्रिंशत. 3 आणि 7 7चं लेखन आधी आलेलं आहे सप्त. अष्टात्रिंशत. 3 आणि 8 मध्ये 8चं लेखन आधी आल्यामुळे अष्ट. अष्टात्रिंशत हा 38 साठीचा लेखनाचा घटक आहे. नवत्रिंशत. 3 आणि 9 9चं लेखन आधी आलंय नवत्रिंशत. चत्वारिंशत. चत्वारिंशत. रीवर अनुस्वार आहे रिंशत. पुन्हा एकदा आपण 31 ते 40 हे घटक पाहूया. एकत्रिंशत. द्वात्रिंशत. त्रयस्त्रिंशत. चतुस्त्रिंशत. पंचत्रिंशत. षट्त्रिंशत. सप्तत्रिंशत. अष्टात्रिंशत.
नवत्रिंशत् चत्वारिंशत्. आता 41 ते 50 हे अंक आपल्याला बघायचेत. एकचत्वारिंशत्, 4 आणि 1 हे अंक आहेत, तर एकाचं लेखन आधी करायचं आहे. एक चत्वारिंशत् म्हणजे 40. एकचत्वारिंशत्. द्विचत्वारिंशत्. त्रिचत्वारिंशत्. चतुश्चत्वारिंशत्. पञ्चचत्वारिंशत्. षट्चत्वारिंशत्. सप्तचत्वारिंशत्. अष्टचत्वारिंशत्. नवचत्वारिंशत्. पंचाशत्. 41 ते 50 या अंकांमध्ये अक्षरांची संख्या पण जास्त आहे आणि जोडाक्षरही आलेले आहेत. त्यामुळे बारकाईने नीट उच्चारण करायचं आहे आणि सराव केल्याशिवाय ते येणार नाही. एकदा पुन्हा पाहूया 41 ते 50 हे अंक. एकचत्वारिंशत्, द्विचत्वारिंशत्, त्रिचत्वारिंशत्, चतुश्चत्वारिंशत्, पञ्चचत्वारिंशत्, षट्चत्वारिंशत्, सप्तचत्वारिंशत्, अष्टचत्वारिंशत्, नवचत्वारिंशत्, पंचाशत्. आत्ताच आपण 1 ते 50 हे अंक लेखन आणि उच्चारण या दोन्हींचा अभ्यास एकत्रितपणे केलेला आहे. उच्चारण व्यवस्थित येण्यासाठी मी तो शब्द उच्चारून दाखवलेला आहे. त्याप्रमाणे तुम्ही सराव करायचा. दररोज हे अंक म्हणायचे आणि लिहायचेही आहेत. म्हणजे तुमचा सराव योग्य प्रकारे होईल आणि भरपूर सराव आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, पृष्ठ क्रमांक 14 वर संख्या आपण अभ्यासल्या. त्या पृष्ठावरच खाली भाषा अभ्यास दिलेला आहे. याचा अर्थ या पाठावर आधारित स्वाध्याय आपल्याला सोडवायचा आहे. रटन अभ्यासः म्हणजे पाठांतर करणे. 1 ते 50 सरळ क्रमेण. 1 ते 50 सरळ क्रमाने तुम्ही पाठांतर करा. यावर आधारित एक क्रीडा दिलेली आहे. क्रीडा म्हणजे खेळ खेळायचा आहे. 50तः 1 विपरीत क्रमेण संख्या रटनम. विपरीत क्रमेण म्हणजे उलट्या दिशेने. उलट्या दिशेने संख्या आपल्याला म्हणायच्यात. ही एक क्रीडा आहे. म्हणजे या ज्या संख्या आहेत 1 ते 50 या उलट दिशेने म्हणायच्या आहेत. कशा म्हणता येतील मी तुम्हाला दाखवते आणि मग तुम्ही तसा सराव करा. 1 ते 50 हे अंक विपरीत क्रमेण उलट्या दिशेने संख्या रटनम. 50, 49, 48, 47, षट्चत्वारिंशत्, पंचचत्वारिंशत्, चतुश्चत्वारिंशत्, त्रिचत्वारिंशत्, द्विचत्वारिंशत्, एकचत्वारिंशत्, चत्वारिंशत्, नवचत्रिंशत्, अष्टात्रिंशत्, सप्तत्रिंशत्, षट्त्रिंशत्, पंचत्रिंशत्, चतुस्त्रिंशत्, त्रयस्त्रिंशत्, द्वात्रिंशत्, एकत्रिंशत्, त्रिंशत्, नवविंशतिः, अष्टाविंशतिः, सप्तविंशतिः, षड्विंशतिः, पंचविंशतिः, चतुर्विंशतिः, त्रयोविंशतिः, द्वाविंशतिः, एकविंशतिः, विंशतिः, नवदश, अष्टादश, सप्तदश, षोडश, पञ्चदश, चतुर्दश, त्रयोदश, द्वादश, एकादश, दश, नव, अष्ट, सप्त, षट्, पंच, चत्वारि, त्रीणि, द्वे, एकम्. अशा प्रकारे मी विपरीत क्रमेण संख्या रटनम केलं. यातली दुसरी क्रीडा तुम्ही घरी आहात करू शकाल. एकश्वासेन यावत अधिकम संख्या रटनम. एकश्वासेन म्हणजे एका श्वासात, एका दमात जेवढ्या संख्या तुम्ही म्हणू शकाल त्या म्हणणे, ही पण एक क्रीडा करू शकाल. तर आता मी तुम्हाला करून दाखवते. माझा जोपर्यंत श्वास पुरेल तिथपर्यंत मी संख्या सलग म्हणेल. 1
एकं द्वे त्रीणि चत्वारि पञ्च षट् सप्त अष्ट नव दश एकादश द्वादश त्रयोदश चतुर्दश पञ्चदश षोडश सप्तदश अष्टादश नवदश विंशतिः एकविंशतिः द्वाविंशतिः त्रयोविंशतिः चतुर्विंशतिः पञ्चविंशतिः षड्विंशतिः सप्तविंशतिः अष्टाविंशतिः नवविंशतिः त्रिंशत् एकत्रिंशत् द्वात्रिंशत् त्रयस्त्रिंशत् चतुस्त्रिंशत् पञ्चत्रिंशत् षट्त्रिंशत् सप्तत्रिंशत् अष्टत्रिंशत् नवत्रिंशत् चत्वारिंशत् एकचत्वारिंशत् द्विचत्वारिंशत् त्रिचत्वारिंशत् चतुश्चत्वारिंशत् पञ्चचत्वारिंशत् षट्चत्वारिंशत् सप्तचत्वारिंशत् अष्टचत्वारिंशत् नवचत्वारिंशत् पंचाशत्. याला म्हणायचं एकश्वासेन अधिकाधिकं संख्यारटनम. एका श्वासात अधिकाधिक संख्या म्हणणे. तृतीयः क्रीडा. तिसरा क्रीडा प्रकार आहे ओम क्रीडा म्हणतात याला. छात्रः एकतः 50 संख्या एकैकशः वदन्ति. इथे काय करायचं माहिती का? तन्मध्ये पंचसंख्यायाः गुणकस्थाने ओम इति वदन्ति. तुम्ही 1 ते 50 हे अंक जेव्हा म्हणाल इथे त्यावेळेला जिथे जिथे 5 हा ही संख्या येईल. उदाहरणार्थ पंच इथे येईल. आणखी 10च्या ठिकाणी म्हणजे 5च्या पटीत ज्या ज्या संख्या येतील तिथे तुम्ही ओम उच्चारायचा. ही क्रीडा तुम्ही घरी करू शकाल. एकम द्वे त्रीणि चत्वारि ओम षट् सप्त अष्ट नव ओम एकादश द्वादश त्रयोदश चतुर्दश ओम षोडश सप्तदश अष्टादश नवदश ओम एकविंशति द्वाविंशति त्रयोविंशति चतुर्विंशति ओम षड्विंशति सप्तविंशति अष्टाविंशति नवविंशति ओम एकत्रिंशत् द्वात्रिंशत् त्रयस्त्रिंशत् चतुस्त्रिंशत् ओम षट्त्रिंशत् सप्तत्रिंशत् अष्टात्रिंशत् नवत्रिंशत् ओम एकचत्वारिंशत् द्विचत्वारिंशत् त्रिचत्वारिंशत् चतुश्चत्वारिंशत् ओम षट्चत्वारिंशत् सप्तचत्वारिंशत् अष्टचत्वारिंशत् नवचत्वारिंशत् ओम. या प्रकारे ही तिसरी क्रीडा आहे. पुढे एक अंक दिलाय अक्षरैः अंकैः वा संख्याः लिखत. इथे प्रश्न दिलेला आहे. या ज्या संख्या दिल्यात इथे अंक दिला तिथे तुम्ही अक्षरी लिहायचं आहे. 5 2 23 45 आणि इथे मात्र अक्षर दिली आहेत. अक्षरी संख्या दिल्यात त्या तुम्ही इथे अंकी लिहायच्या आहेत. सप्तत्रिंशत् षोडश. आता दुसरा प्रश्न बघू इथे. योग्यम उत्तरम अक्षरैः लिखत. योग्य उत्तर अक्षरात लिहा. पहिला प्रश्न विचारलाय संवत्सरस्य कति मासाः. संवत्सर म्हणजे वर्षात. एका वर्षात किती महिने असतात. तो अंक तुम्ही अक्षरी आणि अंकी लिहू शकाल. मी मराठीत प्रश्नाचा अर्थ सांगितला. दुसरा प्रश्न आहे गीतायाः कति अध्यायाः. भगवद्गीतेमध्ये किती अध्याय आहेत. त्या अध्यायांची संख्या तुम्ही इथे लिहायची आहे. तिसरा प्रश्न आहे कति पांडवाः. पांडव किती होते. म्हणजे पांडवांची संख्या इथे हवी आहे. चौथा प्रश्न आहे भोजने कति रसाः. जेवणात किती रस असतात. पाचवा आहे इंद्रचापस्य कति वर्णाः. इंद्रधनुष्यामध्ये किती वर्ण असतात. हा दुसरा प्रश्न तुम्ही विचार करून किंवा घरच्यांना विचारूनही लिहू शकाल. आता इथे गायत नंदत ह्या पिवळ्या चौकोनामध्ये एक सुंदर गीत दिलेलं आहे संख्यांवर आधारित. त्या गीताला तुम्ही स्वतः चाल लावू शकाल. मी तुम्हाला हे गीत माझ्या पद्धतीने म्हणून दाखवते. एकम द्वे त्रीणि इह पुष्पाणि चत्वारि पञ्च भयं विमुञ्च षट् सप्त अष्ट अपसरदुष्ट नव दश उपविश वद लिख पठस. नव दश उपविश वद लिख पठस. हे 5 ओळींचं गीत अशा प्रकारे मी म्हटलेलं आहे. पण तुम्ही तुमच्या चालीत सुंदर चाल लावून तुम्ही म्हणू शकाल. अशा प्रकारे संख्या आणि त्यावर आधारित हा स्वाध्याय आपण आता पाहिला. तुम्ही सराव करा, घरच्यांशी बोला आणि हा स्वाध्याय वहीत लिहा. आता पाहूया पुढचा घटक समयः. घटी. घटी म्हणजे घड्याळ आणि समयः म्हणजे वेळ. पाहूया
घटी